नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करिअर अकॅडमीमध्ये। आज आपण काय बघणार आहोत, रिसर्च ॲप्टिट्यूडचा पार्ट 3, पार्ट 1 आणि पार्ट 2 ऑलरेडी आपण काय केले आहेत, आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत। त्याचे काही MCQ आहेत, जे क्वेश्चन्स आहेत आपण ते घेतलेले आहेत। आता आपण पार्ट 3 आजचा जो रिसर्च ॲप्टिट्यूडचा पुढची सिरीज किंवा पुढचा पार्ट म्हणजे तो आहे पार्ट 3। तर आपण काय करणार आहोत, आज पार्ट 3 आपण बघणार आहोत। तर बघूया आपण पार्ट 3 मध्ये पहिला क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला पहिल्यांदा, डॅश डॅश इज अ वे टू सिस्टमॅटिकली सॉल्व द रिसर्च प्रॉब्लेम। रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टी किंवा कोणती टेक्निक आपल्याला आवश्यक आहे। तर काय दिली बघा आपल्याला, म्हणजे टेक्निक पाहिजे आपल्याला, टेक्निक इज अ वे टू सिस्टमॅटिकली सॉल्व, किंवा ऑपरेशन्स पाहिजे, किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी पाहिजे, किंवा रिसर्च प्रोसेस पाहिजे। ह्या चारपैकी आपल्याला कोणती गोष्ट अशी तिथं आपल्या ऑप्शनमध्ये फिट होऊ शकते, किंवा कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला ऑप्शनद्वारे समजते। मग त्याचा आन्सर बघूया आपण काय दिले बघा। तर याचा आन्सर आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी इज अ वे टू सिस्टमॅटिकली सॉल्व द रिसर्च प्रॉब्लेम। रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे एखाद्या रिसर्चची मेथोडॉलॉजी कशा प्रकारे असली पाहिजे, कशी असली पाहिजे, त्यानुसार काय करू शकतो आपण। आणि ही जी पद्धत आहे किंवा ही जी मेथड आहे किंवा हा जो वे आहे तो सिस्टमॅटिकली रिसर्चचा कोणताही प्रॉब्लेम किंवा रिसर्चचे कोणतेही प्रॉब्लेम आपण ह्या मेथडनी किंवा ह्या वेने आपण सॉल्व करू शकतो। समजते का? अशाच प्रकारे आपण बघूया सेकंड क्वेश्चन। Which of the following is an example of प्रायमरी डाटा। प्रायमरी डाटाचं एक्झाम्पल कोणतं आहे, काय आहे बघा, बुक आहे का, जर्नल आहे, न्यूजपेपर आहे का, सेन्सस रिपोर्ट आहे। प्रायमरी डाटा म्हणजे काय की ज्या गोष्टीमधनं आपल्याला प्रायमरी गोष्ट मिळते, म्हणजे प्रायमरी न्यूज मिळते समजा, किंवा प्रायमरी समजा एखादी बेसिक लेवलची गोष्ट आपल्याला ज्या गोष्टीमधनं आपल्याला ती गोष्ट म्हणजे बेसिक लेवलची एखादी कन्सेप्ट आपल्याला त्या गोष्टीमधनं किंवा त्या एखाद्या जनरलमधनं, एखाद्या बुकमधनं किंवा एखाद्या न्यूजपेपरमधनं म्हणजे कुठनं मिळू शकते आपल्याला, जी की प्रायमरी लेवलची असते। तर प्रायमरी लेवलचं काय असते बरं, तर प्रायमरी लेवलचं 100% आपला आन्सर काय असणार ह्याचं, न्यूजपेपर। प्रायमरी लेवलची जी गोष्ट आहे ती तुम्हाला कुठे भेटते, न्यूजपेपरमध्ये, मग ती नंतर जाते बुकमध्ये जाते, नंतर ती जर्नलमध्ये जाते किंवा सेन्सस रिपोर्टमध्ये। म्हणजे सेन्सस रिपोर्ट झालं, जर्नल झालं, बुक झालं, हे काय आहेत, सेकंडरी डाटा आहेत किंवा हे सेकंडरी गोष्टी आहेत। सेकंडरी गोष्टी आहेत म्हणजे काय, सेकंडरी डाटा आहे म्हणजे काय, म्हणजे प्रायमरी गोष्टीवरनं जी गोष्ट तयार होते किंवा ज्याच्यावरती थोडीफार प्रोसेस होते त्याला म्हणतो आपण सेकंडरी डाटा। मग प्रायमरी कोणता आहे, न्यूजपेपर, म्हणजे न्यूजपेपरमधलं एखादा आर्टिकल असेल, एखादी गोष्ट असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन एखादा माणूस बुक लिहू शकतो, एखादी व्यक्ती ती इन्फॉर्मेशन एखादी व्यक्ती जर्नलमध्ये टाकू शकते, किंवा ती न्यूजपेपरची इन्फॉर्मेशन घेऊन कोणी सेन्सस रिपोर्ट जे आपले गव्हर्नमेंट तयार करतात त्याच्यावरनं पण त्यांना ह्या बेसिक इन्फॉर्मेशनचा फायदा होतो, आणि त्या बेसिक इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरतीच ते काय करतात, बुक, जर्नल किंवा सेन्सस रिपोर्ट तयार करतात। तर हे सगळे कोणते आहेत, सेकंडरी डाटा आहेत। फक्त प्रायमरी डाटाचा ऑप्शन कोणता आहे, न्यूजपेपर। समजते? क्वेश्चन नंबर 3, द फर्स्ट स्टेप इन फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम इज। फर्स्ट स्टेप म्हणजे प्रॉब्लेम फॉर्म्युलेटिंग करण्याचं किंवा प्रॉब्लेमचं स्टार्टअप जिथनं होती त्याची फर्स्ट स्टेप कोणती आहे, तर कोणती स्टेप आहे बरं, अ स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, गॅदरिंग ऑफ डाटा, मेजरमेंट किंवा सर्वे। म्हणजे प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करण्याची सगळ्यात पहिली स्टेप कोणती आहे बरं, तर ती आहे स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, अ स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम। समजा आपला एखादा प्रॉब्लेम आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती आपल्याला काय दिलेली असते, मग ती गोष्ट आपल्याला दिलेली असते किंवा सांगितलेली असते, तर त्या बेसिसवरती सगळ्यात म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, की सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपली जी असेल ती कोणती असेल, की त्या बेसिक कॉन्सेप्टवरती, म्हणजे फर्स्ट स्टेप इन फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम म्हणजे काय, प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करण्याची सगळ्यात पहिली मेथड किंवा सगळ्यात पहिली पद्धत कोणती आहे, प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं असतं, प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आपल्याला सांगितलं असतं, त्याच्या बेसिसवरतीच आपण काय म्हणू शकतो, आपल्याला प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट वाचून किंवा प्रॉब्लेमचं स्टेटमेंट बघून आपण काय करू शकतो, आपली पहिली मेथड किंवा पहिला स्टेप प्रॉब्लेम सॉल्व करण्याची कोणती आहे, एखादा प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचणे, त्याच्यावरती विचार करणे, त्याच्यावरती थिंक करणे, आणि त्याच्यावरती त्याचं किंवा त्याला आपण ॲप्लिकेशन किंवा त्याच्यावरती एखादी गोष्ट अप्लाय करणे, जेणेकरून आपल्याला त्याचं आन्सर येईल। तर हे कधी होईल सॉल्व बरं, एखाद्या स्टेटमेंटचं प्रॉब्लेम दिलं त्यानुसार आपण काय म्हणू शकतो, ही प्रॉब्लेम सॉल्व करण्याची आपली पहिली स्टेप आहे। नंतरच्या स्टेप काय आहे, पुढच्या स्टेप आहे डाटा गॅदर करणे, मेजरमेंट करणे, सर्वे करणे, ह्या पुढच्या स्टेप आहेत। हायपोथेसिस, हायपोथेसिस विच डेव्हलप्स व्हाईल प्लॅनिंग द रिसर्च इज। हायपोथेसिस विच डेव्हलप्स व्हाईल प्लॅनिंग अ रिसर्च इज, तर रिसर्च प्लॅनिंग करताना
एखादा हायपोथेसिस आपण कन्सिडर करतो. हायपोथेसिस म्हणजे काय, एखादी आयडियल गोष्ट की असं होऊ शकेल, असं होईल किंवा असं व्हायला पाहिजे, हे आपलं हायपोथेसिस असतं. एखादा रिसर्च समजा आपण एखादा प्रयोग करतो, एखादा एक्सपेरिमेंट करतोय की समजा आपण ही गोष्ट घेतली, नंतर ती गोष्ट घेतली, मिक्स केल्यानंतर असं होऊ शकतं, असा कलर बदलल, अशी गोष्ट होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, सगळ्या आपण ह्या गोष्टी हायपोथेसिस असतं आपले किंवा आयडियोलॉजी असते आपली. तर मग हायपोथेसिस विच डेव्हलप्स द व्हाईल प्लॅनिंग द रिसर्च इज कोणतं हायपोथेसिस आहे, नल हायपोथेसिस. वर्किंग पण नाही आहे, रॅशनल पण नाही आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पण नाही आहे. तर हे कोणतं आहे, नल हायपोथेसिसच्या बेसिसवरती आपण काय होऊ शकतो, रिसर्चला प्लॅनिंगला सुरुवात करू शकतो किंवा करतो. नेक्स्ट क्वेश्चन. इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायोरी रिक्वायर्ड. म्हणजे रिसर्च आपल्याला परस्यू करताना किंवा रिसर्चची सुरुवात करताना कोणती गोष्ट आपल्याला प्रायोरिटीवर पाहिजे, कोणती गोष्ट आपण प्रायोरिटी घेतली पाहिजे. डेव्हलपिंग रिसर्च डिझाईन पाहिजे का, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन पाहिजे, डिसाइडिंग द डाटा अनालिसिस प्रोसिजर पाहिजे किंवा फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस पाहिजे. म्हणजे इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायोरी रिक्वायर्ड. कोणती गोष्ट प्रायोरिटीवर पाहिजे आपल्याला किंवा प्रायमरी लेव्हलला पाहिजे किंवा सगळ्यात अगोदर कोणती गोष्ट पाहिजे की जी आपल्याला रिसर्चची सुरुवात करताना लागेल. तर काय बरं, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चन तयार करायचा किंवा रिसर्च क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं, रिसर्चमध्ये आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं आपल्याला फॉर्म्युलेट करायचं. कसं, तो क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आणि त्याच्या बेसिसवरती आपण काय करू शकतो, आपला रिसर्च पुढे जाऊ शकतो किंवा पुढे आपल्या रिसर्चला आपण सुरुवात करू शकतो किंवा सुरुवात पुढे आपण नेतोय. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. रिसर्च इज. रिसर्च म्हणजे काय, सर्चिंग अगेन अँड अगेन, फाइंडिंग सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम, वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर द ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम, नन ऑफ द अबव. रिसर्च म्हणजे काय, आता रिसर्च आता आपण बघतो हा रिसर्चची म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो आपला टॉपिक आहे किंवा आपलं जे कन्सेप्ट शिकतोय आपण त्याच्यामध्ये रिसर्चचा अर्थ काय आहे. तर बघूया आपण रिसर्चचा अर्थ काय बरं ह्याच्यामध्ये. तर रिसर्चचा अर्थ काय ह्याच्यामध्ये, वर्किंग म्हणजे रिसर्च म्हणजे काय की समजा सर्चिंग अगेन अँड अगेन, म्हणजे आपण एखादी गोष्ट सारखी सर्च करतो का, तर नाही, हे नाही आहे. फाइंडिंग अ सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम, बरोबर आहे, सोल्युशन फाइंड करतो आपण, पण त्याला पण काही विशिष्ट म्हणजे हे आहेत, कन्सेप्ट आहेत किंवा कशा वेने फाइंड केलं पाहिजे, कशा पद्धतीने फाइंड आउट केलं पाहिजे. तर रिसर्च म्हणजे काय, वर्किंग इन अ सायंटिफिक वेने वर्क करायचं, कशासाठी, टू सर्च फॉर ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम. एखाद्या प्रॉब्लेमचा ट्रूथ सर्च करण्यासाठी काय करू शकतो आपण, वर्किंग केलं पाहिजे सायंटिफिक वेनं, त्याला म्हणतो आपण रिसर्च. नन ऑफ द अबव हे ऑप्शन पण नाही आहे. समजतंय. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॅश डॅश स्टडीज टू ॲक्वायर नॉलेज. म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह काय स्टडीजचा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सप्लेनेटिव्ह स्टडीज टू ॲक्वायर नॉलेज, डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज टू ॲक्वायर नॉलेज, डायग्नोस्टिक स्टडीज, डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक. तर ह्याचा आन्सर काय आहे बरं, ह्याचा आन्सर आहे डिस्क्रिप्टिव्ह. बघूया बरं आपला आन्सर काय दिलं आहे, ह्याचा आन्सर बघा काय दिलं, डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह स्टडीजचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपल्याला ॲक्वायर नॉलेज, आपलं नॉलेज वाढवणे किंवा आपलं नॉलेजला आपण कसं गेन करू शकतो किंवा अजून जास्त नॉलेज आपल्याला कसं मिळेल हे ॲक्वायर करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपलं नॉलेज वाढणार नाही. समजलं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पार्ट 1, पार्ट 2 आणि आजचा पार्ट 3 हा पार्ट म्हणजे ह्या जवळपास अशा 1-2-3 पार्टमध्ये आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचे वेगवेगळ्या टॉपिकवरती किंवा वेगवेगळ्या कन्सेप्टवरती वेगवेगळ्या त्याच्या पॉईंट्सवरती क्वेश्चन आन्सर सिरीज घेतलेली आहे. आणि रिसेंटलीच आपण म्हणजे आता लॉन्च आपण आपली जी तुमची जी एक्झाम आलेली रिसेंट एक्झाम आलेली आहे तर त्या रिसेंट एक्झाम पेटच्या एक्झामसाठी आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याची प्राईससुद्धा एकदम मिनिमम आहे. तर तुम्ही ती आपल्या ॲपवरती किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता किंवा आपलं करिअर अकॅडमीचं ॲप आहे यूट्यूबमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे आपण, त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही जाऊन ती जी हे आहे टेस्ट सिरीज आपली ती एकदम आपण रिजनेबल रेटमध्ये ठेवलेली आहे. ती तुम्ही जॉईन करू शकता. तुमचा सराव जेवढा चांगला होईल तेवढा तिचा म्हणजे फायदा आहे तुमचा. आणि दुसरी गोष्ट काय की आपण हे कंटिन्युअसली असे सेशन पण सुरू ठेवणार आहोत. लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागा. जर काही कन्सेप्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल कोणत्याही विषयामध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये, प्लीज कमेंट करा. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि लेक्चर कसं वाटलं प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनल जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, चॅनलचा फायदा होत असेल तर प्लीज लाईक करा, जेणेकरून आमचं पण थोडं मोटिवेशन वाढतं किंवा कॉन्फिडन्स वाढतो आणि आम्हाला पण अजून लेक्चर घेण्यासाठी प्रेरणा मिळते. तर अशा प्रकारे आज आपण थांबूया. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही त्यामध्ये कमेंट करू शकता. ओके, थँक्यू.